देवा, काय मागू? तुला तर सगळंच माहिती. लवकरात लवकर माझ्या जानूला बरं कर. तिचा सुखाचा संसार मला पुन्हा एकदा पाहायचा आहे. जयंत आणि जानूच्या संसाराला लागलेलं ग्रहण तुझ्यात भस्म होऊन जाऊ दे ग. सगळं पूर्वीचं आठवू दे. या घरावर एकामागून एक अरिष्ट ओढावतात. ती सगळी तुझ्या पोटात घे आणि घरात सुख समाधान शांती लाभू दे. हे होलिका माते, लवकरात लवकर या नाटक कंपनीतून माझी सुटका कर आणि माझं घर लवकर पूर्ण होऊ दे. देवा, पुढच्या वर्षीच्या होळीला आम्ही आमच्या बेबी सोबत इथे असू. असंच सुख आमच्या पदरी टाक. देवा, मी एवढं मोठं खोटं का बोलतीये हे तुला माहिती. त्याचा उपयोग होऊ दे. हॅरीला लवकरात लवकर इंडिपेंडेंट होऊ दे. प्लीज देवा. माझ्या मनात एकच इच्छा आहे, माझी जानू माझ्याकडे परत येऊ दे. मी आजीला असं झोपलेलं नाही बघू शकत. तिला लवकरात लवकर बरं कर. जानू! 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 जानू, 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 अगं अहो, अरे जानू काय? जानू, जयंत, आता जे काही झालं म्हणजे जानू जशी वागली त्याकरता तिच्या वतीने आम्ही माफी मागतो, नाही का? हो. इट्स ओके आई बाबा. जान्हवीचा हा राग जितका तुमचा आहे तितकाच माझाही आहे. तुम्ही तिच्या वागण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची काहीच गरज नाही. ती आपल्या सगळ्यांचीच इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. काय म्हणू मी? ज्या दिवशी तुम्ही जानूशी लग्न करून या घरात आलात त्या दिवसापासून आमचे जावई नाही, अगदी मुलगा असल्यासारखे वागताय हो. प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी, आमच्या जानूच्या पाठीशी उभे राहता. काहीही झालं तरी तुमचं तिच्यावरचं प्रेम तसुभरही कमी होत नाहीये. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी तर म्हणते तुमची दृष्टच काढायला हवी. अगदी बरोबर बोललीस तू. तू नेहमी मुलींची दृष्ट काढतेस ना ग. आता जयंतची दृष्ट काढायला हवी. अगदी. आई, तुम्ही जरा जानूकडे जाता का? तिच्याशी बोलता का?
मी गेले असते बोलायला, पण माझ्याशी मनमोकळेपणाने बोलणार नाही ना ती. बघता का एकदा? अहो लक्ष्मी, तू बोल तिच्याशी एकदा. जयंतराव आलीच हा. डोंट वरी बाबा. आता जानू जरी माझ्यावर चिडत असली ना, तरी आय एम शुअर एक दिवस मी आणि जानू एकत्रच असू. तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण होईल. चला निघते. थांबा 5 मिनिटं. अहो तो माहिती आहे का, काय संपरी विचार येऊन गेला माझ्या मनात. काय? म्हणजे मला असं वाटतंय की मी रस्त्यावरून नाही तर ढगातून चालतोय. बाईकवर नाही बसतोय तर एका सफेद घोड्यावर बसतोय. पण पंजाबी ड्रेस नाही घातलाय तर परीसारखा ड्रेस आहे. आणि मी सुद्धा सिद्धू नाही तर एक राजकुमार आहे. सिद्धिराज काय चाललंय तुमचं? उशीर होतोय, निघू दे मला. अगं नाही ग, थांब ना. म्हणजे तू पण बघ ना, लक पण काय कमाल गोष्ट आहे ना. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा जेव्हा तू माझ्याकडे बघावंस, या बाईकवर बसावंस, यासाठी मी मेजर धडपड करत होतो. आणि आजचा दिवस तू माझ्या हक्काची बाईक आहेस. आणि आजकाल जेव्हा जेव्हा तू बाईकवर बसतेस ना, मला अशी घट्ट मिठी मारूनच बसतेस. आणखीन काय पाहिजे माणसाला आयुष्यात? पण थँक्यू, घरापासून थोडी अंतरावर बाईक थांबवली, नाहीतर जानूनी बघितलं असतं आणि मला फुल टेन्शन आलं असतं. हो ना, मी तुला सांगू खरं खरं, माझी तर इच्छाच आहे की जानूने आपल्याला रंगे हात बघा, पण आता नको. चला मी निघते.